आपल्याला नऊवारी घालायला खूप आवडतं, पण कळत नाही की नऊवारीवर कोणते दागिने घालावे किंवा कितपत दागिने घालावे, कोणते दागिने कोणत्या साडीवर सूट होतील हे आपल्याला कळत नाही. तर आज संपूर्ण माहिती ही नऊवारी साडीवर दागिने कसे घालायचे याच्यावर आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर नऊवारी ही साडी जुन्या काळात पण खूप घातली जायची आणि आता पण नऊवारी साडीला खूप पसंती मिळत आहे. तर नऊवारी साडीवर तुम्ही अनेक असे दागिने घालू शकता. पूर्वी नऊवारीवर फक्त ठुशी किंवा चपली हार, राणी हार, श्रीमंत हार हे घातलं जायचं. बट आता तुम्ही नऊवारीवर वर्कची ज्वेलरी पण घालू शकता, डायमंडची ज्वेलरी पण घालू शकता. तुम्हाला गोल्डन ज्वेलरी किंवा सिल्वर ज्वेलरी पण तुम्ही घालू शकतात. कारण आता खूप छान छान दागिन्यांची नवीन व्हरायटी बघायला मिळत आहे आणि हे दागिने खरंच खूप सुंदर वाटतात. तुम्ही जर ब्राईड असाल तर तुम्ही छान डायमंडमध्ये सेट घालू शकतात किंवा तुम्हाला डायमंड नसेल आवडत तर तुम्ही गोल्डनमध्ये घालू शकतात किंवा तुम्ही ब्रॉड असा पट्टीचं छान माळ घालू शकतात. तुम्ही राणी हार घालू शकतात किंवा तुम्हाला राणी हार आवडत नसेल तर चपली हार घालू शकतात किंवा ब्लॅक माळांमध्ये छान असं गंठण येतं, ते गंठण तुम्ही ब्रॉडमध्ये घालू शकतात. नवरी असेल तर ती वरती ठुशी, खाली चपली हार किंवा ती मंगळसूत्र घालू शकते किंवा छान छान असे भरपूर असे दागिने आता मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि तुमची साडी कोणत्या कलरमध्ये आहे ते खूप मॅटर करतं. तुमची साडी जर खूप छान ग्रीन कलरमध्ये असेल तर तुम्ही गोल्डन कलरचे दागिने घाला. हे दागिने खरंच खूप सुंदर वाटतात. हल्ली आता फॅशन निघाली आहे की सिल्वर ज्वेलरी पण खूप पसंती मिळत आहे. खूप तरुणी या सिल्वर ज्वेलरी घालत असतात आणि ते लूक फक्त तुम्हाला ब्लॅक साडीवर किंवा खणची साडी असेल त्याच्यावरच तुम्ही सिल्वर ज्वेलरी घालू शकतात. तुम्ही जर अशा साड्यांवरती ज्वेलरी घातली तर ती एवढी मॅच होत नाही. बट तुम्ही जर खणची साडी सोडून या बाकी साड्यांमध्ये तुम्ही गोल्डनमध्ये पण दागिने घातले, सिल्वरमध्ये न घालता गोल्डनमध्ये घातले तर ते खरंच खूप सूट करतात. मोत्याचे दागिने पण छान वाटतात. तुमची साडी जर तशा लुकमध्ये असेल तर तुम्ही मोतीचे पण ज्वेलरी हमखास घालू शकतात. कारण नऊवारी आली म्हणजेच आपण चुडा घालतो, नथ घालतो आणि नथमुळेच आपलं लूक इतकं सुंदर वाटत असतं. तर त्याच्यामुळे तुम्ही गळ्यात कमी पण ज्वेलरी घातली ती ज्वेलरी पण खूप सुंदर वाटते. तुम्ही मोत्याचं पण घातलं तरी मोत्याचं पण खूप उठून येत असतं. बट नऊवारीवर तुम्हाला नथ घालायची, त्याच्याशिवाय तुमच्या साडीला लूक येणार नाही, तुमच्या फेसला लूक येणार नाही. त्यासाठी तुम्ही नथ पण अशी घ्या की ती खूप आता नवीन चालणारी नथ घ्या. तुम्ही ज्या जुन्या काळातल्या ज्या नथा होत्या साध्या कॉमन नथ त्या तशा घालू नका. तुम्ही आत्ताच्या काळातल्या ब्रॉड अशा नथ घाला. तुमचा फेस कसा आहे त्यानुसार तुम्ही नथ निवडा आणि ती तुम्ही घाला. बट काळजी घ्या की तुमच्या दागिन्यांवर तुमची नथ ही सूट व्हायला पाहिजे. आणि नवरीचं असं असतं, नवरीने कोणतं पण लूक केलं तर तिला छानच दिसतं आणि ती त्याच्यावर खूप उठून दिसत असते. त्यासाठी नवरीला पण एक टिप आहे की गळ्यात जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 4-5 प्रकारचे दागिने हे घातले गेले पाहिजे. बट दागिने निवडताना असे निवडा की तुमचं जास्त हेवी असं दागिने होणार नाही किंवा बघणाऱ्याला असं वेगळं वाटायला नको. त्यासाठी तुम्ही छान नाजूक याच्यामध्ये 2 दागिने घाला आणि नंतर तुम्ही छान लॉंगमध्ये त्याच्यामध्ये ब्रॉड असे तुम्ही घालू शकतात. बट जास्त असं उठून येईल असं काही घालू नका. आणि ब्ल्यू कलरची साडी तुम्हाला माहितीच आहे, ब्ल्यू कलरच्या साडीवर फक्त तुम्ही चंद्रकोर किंवा गळ्याला खेटून एक मोत्याचा नेकलेस घातला तो पण खूप सुंदर वाटत असतो. जुन्या काळात खूप असे गजरे लावले जायचे आणि गजऱ्यांमुळे व्हायचं काय की आपलं लुक हे खूप उठून यायचं. म्हणून तुम्ही साधा सिंपल पण मेकअप केला तर खूप छान दिसायचा. बट आता हल्ली गजरे कोणी लावत नाही. तर लावतात काय की ते फ्लावर लावतात किंवा साडीला मॅचिंग फ्लावर असतील ते लावतात. तर आता त्याच्यामुळे गजऱ्याची फॅशन ही जुनी झाली आहे. कारण मार्केटमध्ये इतके सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये तुम्हाला दागिने केसांना लावायचे जे साहित्य असतील ते खूप सुंदर भेटतात. त्याच्यामुळे गजरा हा खूप कमी लावला जातो. तुम्हाला जर अजून तुमचं लूक छान करायचं असेल तर तुम्ही एकदम ब्रॉडमध्ये छान नेकलेस घाला आणि लॉंगमध्ये तुमचं जे गंठण असेल, ब्रॉड असं गंठण असेल ते लांब गंठण घाला. काळजी घ्या की जेव्हा तुम्ही गंठण घालाल ते जास्त शॉर्ट पण नको, जास्त लॉंग पण नको. गंठणची साईज ही मीडियम हवी. बट लॉंग गंठण हे खरंच खूप सुंदर वाटतं ह्या पद्धतीचं. सो आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मदतीचा असेल. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो व्हिडिओ बघण्यासाठी मनापासून थँक्यू.